Chapter number 5, Drug and Cosmetic Act 1940 and rule made thereunder 1945. कुठला चॅप्टर स्टडी करायचा आपल्याला आता? ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल मेड thereunder 1945 हा चॅप्टर काय करायचा आपल्याला? स्टडी करायचा आहे. Was chapter number 5, that is Drug and Cosmetic Act 1940 and rule made thereunder 1945. In that first beat of that chapter is definition and schedule. आपल्याला काय करायचंय ह्या चॅप्टर मध्ये फर्स्टली काय बघायचंय त्या चॅप्टर मध्ये कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स आहेत आणि त्याचं शेड्यूल त्याच्यात कुठले कुठले शेड्यूल्स आहेत ते पण आपल्याला स्टडी करायचे आहेत. डू यू नो अबाउट शेड्यूल्स? आहे त्याचा स्टडी आपल्याला काय करायचा आहे? फर्स्टली करायचा आहे. इन दॅट फर्स्ट वन इज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मेन एम काय आहे? तर the Drug and Cosmetic Act was passed in 1940, that is 10th April 1940, which the main objective is ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर टू इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ दी कॉस्मेटिक्स अँड ड्रग. म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर ड्रग अँड कॉस्मेटिक जे आहे त्याचं इम्पोर्ट करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं आणि जे ड्रग्ज आहेत मॅन्युफॅक्चरिंग केलेले ते ड्रग्ज सेल करणं हे काय आहे? तर मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं. The act regulate the import of the drug in India so that no standard or spurious drug will enter in our country. म्हणजे हे जे ड्रग आहे हे ड्रग काय करते? तर जे सॉरी हा जो ऍक्ट आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे तो काय रेग्युलेट करताय? तर जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगचं इंडिया थ्रू इम्पोर्ट करणं रेग्युलेट करते आणि ते रेग्युलेट केल्यामुळे काय होतं? तर एखादा स्पुरियस किंवा जे मिसब्रँडेड किंवा स्पुरियस जे ड्रग्ज आहेत म्हणजे भेसळयुक्त पदार्थ जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये एंटर करण्यापासून काय केलं जातं? तिथं स्टॉप केलं जातं किंवा रेग्युलेट केलं जातं. त्यासाठी हा ऍक्ट काय करतोय? वर्क करतोय किंवा त्याच्यासाठी ह्या ऍक्ट ते इम्पोर्ट करणं किंवा ते रेग्युलेट करणं, स्पुरियस ड्रगची एंट्री कंट्रीमध्ये येण्यापासून ते रेग्युलेट करणं हे काय आहे? तर ह्या ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. Then the act prohibit the manufacturing of a standard or a spurious drug in the country. Act काय प्रोहिबिट करतंय? तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर to prohibit the manufacturing of a standard or a spurious drug in the country. जे spurious drugs आहेत किंवा सबस्टँडर्ड जे ड्रग्ज आहेत त्या सबस्टँडर्ड ड्रग्स आणि स्पुरियस ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करणं प्रोहिबिट करणं हे पण काय आहे? तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. हॅलो मॅम. Certain provision of the act regulate the import, manufacture, sale and distribution of the cosmetic. ह्या थ्रू काय रेग्युलेट केलं जातं? तर अजून कुठले हा ऍक्ट कशासाठी युजफुल आहे किंवा ह्या ऍक्टचं अजून कुठलं ऑब्जेक्टिव्ह आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह तर certain provision of the act regulate the import, manufacturing, sale, distribution of the cosmetics. म्हणजे जे ड्रग आणि कॉस्मेटिक्स आहेत त्या ड्रग आणि कॉस्मेटिक्सचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, डिस्ट्रीब्युशन करणं, देन ते ड्रग्ज आहेत ते इम्पोर्ट करणं ह्याच्यावरती पण काय केलं जातं? रेग्युलेशन केलं जातं किंवा हे मॅन्युफॅक्चरिंग, सेल किंवा डिस्ट्रीब्युशन आहे ते पण काय केलं जातं? रेग्युलेट केलं जातं अंडर दी ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. देन नेक्स्ट आहे टू हॅव रेग्युलर इन्स्पेक्शन ऑफ ए लायसन्स प्रीमायसेस बाय द ड्रग इन्स्पेक्टर. आणि ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्रीमायसेस मध्ये
तुम्ही ते ड्रग्स किंवा मेडिसिन्स सेल करत आहात किंवा डिस्ट्रीब्यूट करत आहात, त्या प्रिमाइसेसचं रेग्युलरली इन्स्पेक्शन करणं बाय इन्स्पेक्टर किंवा जो ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याच्या थ्रू त्या प्रिमाइसेसचं रेग्युलरली इन्स्पेक्शन करणं, हे पण काय आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह आहे. Then next I have to have control over the standard of the drug and cosmetics by taking sample and analyze them at the approved laboratories. आणि जे ड्रग अँड कॉस्मेटिक्स आहेत त्याची क्वालिटी मेंटेन करणं किंवा ते जे ड्रग अँड कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चर केलेले आहेत ते स्टँडर्ड क्वालिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्याचं जे सॅम्पल आहे ते सॅम्पल जे अॅनालाइज लॅबोरेटरी आहेत म्हणजे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असतील कोलकाता, इजातनगर, त्या लॅबोरेटरीमध्ये त्या सॅम्पलचं टेस्टिंग करणं, हे पण काय आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट काय आहे तर टू प्रोव्हाइड द स्पेशल प्रोव्हिजन टू रेग्युलेट द प्रिपरेशन, स्टँडर्डायझेशन अँड स्टोरेज ऑफ द बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. म्हणजे जे प्रिपरेशन्स आहेत बायोलॉजिकल प्रिपरेशन्स असतील किंवा जे ड्रग अँड कॉस्मेटिक्स असतील त्याचं स्टँडर्ड मेंटेन करणं किंवा ते जे प्रोडक्ट आहेत त्याचं स्टोरेज प्रॉपर कंडिशनला करणं, हे पण काय आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तर काय तर to prescribe the manner of a labeling and packing of the various classes of the drug and cosmetics. जे ड्रग आणि कॉस्मेटिक्स आहेत त्या ड्रग आणि कॉस्मेटिक्सचं प्रॉपर किंवा जे प्रिस्क्राइब मॅनर आहे त्या प्रिस्क्राइब मॅनरनं लेबलिंग आणि पॅकेजिंग जे आहे ते प्रॉपर कंडिशनला करणं, हे पण काय आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला कुठले कुठले सब बीट स्टडी करायचे आहेत तर इन दॅट फर्स्ट वन इज अ chapter first. There are 5 chapters in this drug and cosmetic act. In that first bit is the introduction and definition. फर्स्ट बीट मध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय या चॅप्टर अंडर कुठले कुठले म्हणजे कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स आहेत आणि ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. हा ऍक्ट कशासाठी पास झालेला आहे किंवा हा ऍक्ट किती कुठल्या इयरला पास झालेला आहे याचा डिटेल स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. देन बीट नंबर सेकंड दॅट इज चॅप्टर नंबर सेकंड. इन दिस चॅप्टर we are studied or we will study constituent that is DTAB, constituent of DTAB, ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याचा स्टडी आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये करायचा आहे. देन नेक्स्ट आहे DCC दॅट इज ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी अँड नेक्स्ट वन इज अ CDL दॅट इज सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. हे जे पॉइंट्स आहेत किंवा हे जे सब बीट्स आहेत त्याचा स्टडी आपल्याला सेकंड बीट मध्ये करायचा आहे. देन नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 इम्पोर्ट ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक. ड्रग आणि कॉस्मेटिक्सचं जे इम्पोर्टिंग केलं जातं ते ड्रग अँड कॉस्मेटिक्सचं इम्पोर्टिंग कुठल्या वेनं केलं जातं किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक्सचं इम्पोर्टिंग करण्यासाठी कुठल्या कंडिशन्स आहेत त्याचा स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 3 मध्ये करायचा आहे. देन चॅप्टर नंबर 4 मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक्स. जे ड्रग आणि कॉस्मेटिक्स आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, सेल आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठीच्या कुठल्या कंडिशन्स आहेत किंवा कुठल्या कंडिशनला ते ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेल केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात त्याच्या कंडिशन्स आपल्याला चॅप्टर नंबर 4 मध्ये करायच्या आहेत. देन चॅप्टर नंबर 4A त्याच्यामध्ये आपल्याला कुठला स्टडी करायचा आहे तर प्रोव्हिजन रिलेटेड टू आयुर्वेदिक सिद्धा अँड युनानी ड्रग. म्हणजे आयुर्वेदिक सिद्धा आणि युनानी ड्रग जे आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, सेल आणि डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत किंवा ते कुठल्या कंडिशनला किंवा कशा पद्धतीनं ते मॅन्युफॅक्चरिंग, सेल आणि डिस्ट्रीब्यूट केलं जातं
त्याचं प्रोव्हिजन पण आपल्याला चॅप्टर नंबर 4A अंडर स्टडी करायचं आहे आणि चॅप्टर नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचंय, मिसलेनियसचा स्टडी करायचा आहे. Then we move towards our chapter number first, that is introduction and definition. आपण स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी पार्ट स्टडी केलेला आहे. Definition, our first definition is drug. Drug means काय? Drug is a medicines or all medicines for internal or external use of the human being or animal, and all substances intended to be used for or in the diagnosis, treatment, mitigation or prevention of a disease or disorder in human being or animal, including preparation applied on the human body for the purpose of a repelling insect like mosquito. म्हणजे ड्रगची डेफिनेशन्स काय आहे तर ड्रग हे काय तर मेडिसिनल प्रिपरेशन आहे. ते कशासाठी यूज केलं जातं तर जे ह्युमनच्या इंटरनल अँड एक्सटर्नल बॉडीवरती किंवा ह्युमनच्या एक्सटर्नल अँड इंटरनल यूज साठी त्या मेडिसिनल प्रिपरेशनचा यूज केला जातो इन मॅन अँड ॲनिमल मध्ये. कशासाठी तर जे डिसीज आहे त्या डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, मिटिगेशन करण्यासाठी किंवा तो जो डिसीज आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी जे मेडिसिनल प्रिपरेशन यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, ड्रग म्हटलं जातं. ड्रगची डेफिनेशन काय आहे तर all the medicines for internal and external use of the human being or animal, and all substances intended to be used for or in the diagnosis, treatment, mitigation or prevention of the disease or disorder in human being or animal, including preparation applied on the human body for the purpose of the repelling insect like the mosquito. जे इंटरनल यूज साठी आणि एक्सटर्नल यूज साठी प्रिपरेशन यूज केले जातात ह्युमन बिंगला, त्या ऑल प्रिपरेशनला काय म्हटलं जातं तर ड्रग म्हटलं जातं. आणि ते जे प्रिपरेशन्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर एखादा डिसीज किंवा डिसऑर्डरला डायग्नोसिस, ट्रीटमेंट किंवा त्या डिसीजचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी ते प्रिपरेशन यूज केले जातात. काही प्रिपरेशन जे आहे ते एक्सटर्नली ह्युमन बॉडीवरती अप्लाय केले जातात. कशासाठी तर जे मॉस्किटोज आहेत किंवा जे इन्सेक्ट आहेत त्या इन्सेक्ट पासून रिपेलिंग करण्यासाठी किंवा त्या इन्सेक्ट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी काय केले जातात ते प्रिपरेशन एक्सटर्नली अप्लाय केले जातात. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे सच अ सबस्टन्सेस अदर दॅन फूड intended to affect the structure or function of the human body or intended to be used for the destruction of the vermin or insect which cause the disease in human being or the animal. आणि असे सबस्टन्सेस अदर दॅन दी फूड म्हणजे जे सबस्टन्सेस विदाउट फूड किंवा अदर दॅन दी फूड आपण काय करतोय इंटेंडेड करतोय ते सबस्टन्सेस आपल्या ह्युमन बॉडीचं जे फंक्शन आहे किंवा स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आणि फंक्शन जे आहे ते काय करते त्या ह्युमन बॉडीच्या स्ट्रक्चर वरती आणि फंक्शन वरती अफेक्ट करते. आणि ते जे सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस यूज केल्याच्या नंतर काय करते जे वर्मीज आहेत किंवा जे इन्सेक्ट आहेत त्या इन्सेक्टला किंवा वर्मीजला काय करते डिस्ट्रक्ट करते आणि त्याच्यापासून जे डिसीज कॉज होत आहेत ते डिसीज कॉज होण्यापासून काय करते तिथं प्रोहिबिट करते. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं तर ड्रग असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे all substances intended for the use as a component of the drug including empty gelatin capsules. म्हणजे जे सबस्टन्सेस आहेत त्या जे सबस्टन्सेस आहेत ड्रगचे ते सबस्टन्सेस कशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत किंवा कशामध्ये त्याचा यूज केलेला आहे तर जे जिलेटिन कॅप्सूल्स आहेत त्या जिलेटिन कॅप्सूल मध्ये त्या सबस्टन्सेसचं फिलिंग करून
ते सबस्टन्सेस काय केले जातात, यूज केले जातात. Such devices intended for internal or external use in the diagnosis, treatment, mitigation or prevention of the disease and disorder in human being or animal. आणि असे जे डिव्हाइसेस आहेत म्हणजे जे एम्प्टी कॅप्सूल मध्ये ते जो सबस्टन्स आहे किंवा जे मेडिसिन आहे ते फिल करून त्याचा यूज केला जातो, तसे जे डिव्हाइसेस आहेत किंवा तसे जे सबस्टन्सेस आहेत ते इंटरनली किंवा एक्सटर्नली यूज केला जातो त्या सबस्टन्सेसचा. कशासाठी तर ह्युमन बिंग मधले जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर आहेत त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी, त्या डिसीजवर ते ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी जे सबस्टन्सेस और जे डिव्हाइसेस यूज केले जातात इंटरनली और एक्सटर्नली, त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं, ड्रग असं म्हटलं जातं. Then next definition आहे cosmetic. Cosmetic is defined as it means any article intended to be rubbed, poured, sprinkled or spray on or introduced into or otherwise applied to the human body or any part thereof for cleansing, beautifying, promoting attractiveness or altering the appearance, and include any article intended for use as a component of the cosmetic. Cosmetics means काय तर जे सबस्टन्सेस आपल्या बॉडीवरती रब केले जातात, पुवर्ड केले जातात, स्प्रिंकल केले जातात किंवा स्प्रे केले जातात. कशासाठी तर फॉर क्लिन्झिंग पर्पज, ब्युटिफाईंग पर्पज किंवा अट्रॅक्टिव्हनेस प्रोड्यूस करण्यासाठी ते सबस्टन्स आपल्या बॉडीवरती रब केले जातात, पुअर केले जातात किंवा स्प्रे केले जातात. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं तर कॉस्मेटिक असं म्हटलं जातं. Then next definition आहे आयुर्वेदिक सिद्धा और युनानी ड्रग. आयुर्वेदिक सिद्धा और युनानी ड्रग्स मीन्स काय तर include all medicines intended for internal or external use for or in the diagnosis, treatment, mitigation or prevention of the disease or disorder in human being or animal, and manufactured exclusively in accordance with the formula described in the authoritative book of the Ayurvedic, Siddha and Unani system of the medicine specified in the first schedule. आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी ड्रग्स मीन्स काय तर अशी मेडिसिनल प्रिपरेशन जे ह्युमन बॉडीज मध्ये इंटरनली किंवा एक्सटर्नली यूज केले जातात. कशासाठी तर जो डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी, त्या डिसीजवरती ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी जे प्रिपरेशन यूज केले जातात किंवा मॅन्युफॅक्चर केले जातात फ्रॉम डिस्क्राईब फ्रॉम फॉर्म्युला मीन्स जे ऑथॉरिटिव्ह बुक्स आहेत आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी मेडिसिनचे, त्या बुक मध्ये जो फॉर्म्युला डिस्क्राईब केलेला आहे त्या फॉर्म्युला थ्रू ते मेडिसिन्स प्रिपेअर्ड केले जातात आणि ते यूज केले जातात तो डिसीज डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंट करण्यासाठी. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं, आयुर्वेदिक सिद्ध और युनानी ड्रग्स असं म्हटलं जातं.